जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. देव म्हणतात, बाळा मी तुझी चिंता दूर करण्यासाठी आलो आहे. ज्यांनी ज्यांनी तुझा अपमान केला होता तेच लोक आता तुला शरण येतील. बाळा, तुझ्यासमोर जर हा व्हिडिओ आला आहे तर तू अजिबात दुर्लक्ष करू नकोस, कारण बाळा तुला यामधून खूप काही शिकायला मिळणार आहे. तुला खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा असे टाईप कर. बाळा, देव मानतात, मी तुझ्यासाठी खूप आनंद घेऊन येत आहे. तुझे प्रत्येक संकट मिटवण्यासाठी मी आज तुला आशीर्वाद देणार आहे. बाळा, मी सांगतो आहे त्या प्रत्येक गोष्टीकडे तू मनापासून लक्ष दे. बघ, तुझे जीवन काचेसारखे चमकणार आहे. तुला कसलीही अडचण आता भेडसावणार नाही. तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. फक्त बाळा, माझ्यावर मनापासून विश्वास ठेव. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी आता घडणार आहे. सहमत असशील तर आपले हे SC मराठी चॅनल सबस्क्राईब कर आणि खूप आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. तुला जे हवं आहे ते तसं तुला मिळणार. तुला कष्ट तर करावे लागणार आहेत, पण बाळा, जर माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील तर तू प्रत्येक गोष्ट सक्षम असणार आहेस. बाळा, कष्ट कोणालाही चुकत नाही, परंतु कष्ट करूनही जर फायदा होत नसेल तर बाळा हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी खूप काही घेऊन येते आहे, यावर विश्वास ठेव. कधीच तुझ्या आयुष्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नकोस, कारण बाळा कोणी काही सांगितले तरी तुझा जो आत्मविश्वास आहे तो सर्व काही करण्यासाठी असला पाहिजे. जर तुझ्या मनात आत्मविश्वास असेल, जिद्द असेल, तर तुला कोणीही अडवू शकत नाही. बाळा, तुझे मन आनंदी ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. बाळा, तुझे काही मागशील ते आता सर्व काही तुला मिळणार आहे. तू जे मागतो आहेस ती प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचत आहे. मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे. तू फक्त तुझे मन सकारात्मक ठेव, मन स्वच्छ ठेव, मन आनंदी ठेव. बघ, तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. तुला जे हवे ती प्रत्येक गोष्ट आता लवकरच प्राप्त होणार आहे. ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत तुझा अपमान केला आहे त्या प्रत्येकाला आता तुला धडा शिकवायचा आहे. मला तुझी चिंता आज मिटवायची आहे. तुला जे हवे ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नकोस. बाळा, अनेकदा तुला असा अनुभव आला असेल की तू एखाद्या ठिकाणी गेलास, परंतु तिथे जाऊन तुला फक्त अपमानच मिळाला. तिथे जाऊन तुला अनेक चुकीचे बोल बोलले गेले. पण बाळा, कधीच घाबरून जाऊ नकोस, कारण कोणी कितीही तुझ्याशी चुकीचे वागले, कोणी तुला सोडून गेलं, तरी मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुझे कोणीही वाईट करू शकत नाही. सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा असे टाईप कर. बाळा, देव म्हणतात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या मनावर राज्य करत आहेस. बाळा, मी तुला माझ्या हृदयामध्ये स्थान दिले आहे. तू मला तुझ्या हृदयामध्ये स्थान दे. ही तुझी वेळ आहे. तुझे हृदय एकदम निर्मळ बनव. तुझे हृदय इतरांवर प्रेम देणारे बनव. तुझ्या हृदयामध्ये कधीच कोणाबद्दल वाईट विचार येऊ देऊ नकोस. बघ, मी स्वतः तुझ्या हृदयामध्ये विराजमान होणार आहे. सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप कर. बाळा, देव प्रत्येक भक्ताला असा आशीर्वाद देत नाही, परंतु देव आज तुझ्याशी बोलत आहेत. तर तू समजून जा की तू देवाचा खूप लाडका भक्त बनला आहेस. बाळा, हे व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण तू देवाच्या खूप जवळ जात आहेस आणि तुला देवाच्या जवळ जाण्यासाठी ज्ञानाची गरज भासत आहे आणि तेच ज्ञान तुला या व्हिडिओमधून मिळत आहे. देव म्हणतात,
तू ज्या ज्या वेळी माझी प्रार्थना करतोस त्या वेळी मी तुझ्या मदतीसाठी धावून येतो. बाळा, मला माहीत आहे की तू खूप दुःख सोसले आहेस, परंतु आता सुखाचे दिवस येणार आहेत आणि दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत आणि तुझे चांगले दिवस सुरू होण्याची चाहूल तुला आता मिळणार आहे. बाळा, कोणाचेही दिवस एका दिवसात बदलत नाही, तर त्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. बाळा, तुझे प्रयत्न लवकरच आता फळाला येणार आहेत. घाबरून जाऊ नकोस. तुझी चिंता मिटवण्यासाठी मी स्वतः आलो आहे. देव म्हणतात, तू माझा खूप लाडका भक्त आहेस. मी तुला अजिबातही दुःखी होऊ देणार नाही. तुझे आनंदाचे दिवस मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. बाळा, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तू कोणालाही घाबरू नकोस किंवा कुठल्याही वाईट गोष्टीचा विचार करू नकोस. जीवनात जे जे चढ उतार येतात त्या वेळेस मनुष्याने अजिबातही जास्त चिंता करू नये. जास्त सुख मिळाले तर अहंकारी बनू नये आणि दुःख मिळाले तर घाबरून जाऊ नये. बाळा, दुःख सहन केल्याशिवाय तुला सुखाच्या चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. म्हणून थोडे दिवस का होईना तुला दुःख सहन करावं लागतं. त्यावेळी तुला तुझ्या सुखाची जाणीव होते. आणि जर तुला लहानपणापासून सुखाच्या दिवसांची जर सवय झाली असेल तर तुला दुःखाच्या दिवसांची किंमत राहत नाही आणि सुख आहे याचा तुला अहंकार येत असतो. म्हणून बाळा, तू अहंकारी बनू नयेस यासाठी तुझी परीक्षा घेत होतो. तू या परीक्षेत लवकरच पास होणार आहेस. बाळा, तुझा संयम तुटू देऊ नकोस. सर्व काही तू मागेल तसे होणार आहे. तुझे दिवस आता खूप लांब नाहीत. तुझे सुखाचे दिवस खूप जवळ आहेत. थोडासा प्रयत्न कर, थोडासा संयम ठेव. होणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या बाजूने होणार आहे. बाळा, अनेकदा तुला दुखावलं असेल, खूप अत्याचार केले असतील, तुला खूप कमी लेखलं गेलं असेल, पण बाळा, आता त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे की तुझ्यासोबत स्वतः देव उभा आहे. सोबत तर असतातच, त्याच कुठली मोठी वाईट शक्ती काहीच करू शकत नाही. आणि हा इतिहास आहे. हेच त्रिवार सत्य आहे. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही. कर्माचे भोग कोणालाही चुकत नाहीत. जसे ज्याचे कर्म असते तसेच प्रत्येकाला फळ मिळत असते. म्हणून कधीही तुझे कर्म वाईट होऊ देऊ नकोस. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न कर. बघ, जर तुझे कर्म चांगले असेल तर देव तुझ्या जवळ येतील आणि तुझे भविष्य उजळून टाकतील. बाळा, तुझे भविष्य हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहे, हे तुला माहीत आहे. मग आता सर्व काही तुझ्याच हातामध्ये आहे. तुला तुझे भविष्य उज्ज्वल बनवायचे आहे. तुला तुझे भविष्य आणि वेळ आहे. म्हणून तुझं कर्म तू चांगलं ठेव. जे तुझं कर्म चांगलं ठेव, तुझे दिवस चांगले आणि बाळा, ज्याचे कर्म चांगले आहे त्याचे देव देखील वाईट करू शकत नाही. हे देखील त्रिवार सत्य आहे. म्हणून तुझं आयुष्य पूर्णपणे, परंतु शेवटी तुझे कर्म तुझं भविष्य ठरवणार आहे. ही गोष्ट ही त्रिवार सत्य आहे आणि जी गोष्ट सत्य आहे ती कोणीही बदलू शकत नाही. बाळा, देव सदैव तुझ्या पाठीशी आहेत. ही गोष्ट विसरू नकोस. देवाचं लक्ष कायम तुझ्या अवतीभोवती असणार आहे. देवाचा वास तुझ्या अवतीभोवती आहे. हे देवाला शिक. देव सर्वत्र आहे, तुला बघत आहे, नेहमी तुझी परीक्षा घेत आहे, तुझ्यावर अनेक संकटे बरसत आहेत. बाळा, देवाचे हे अनुभव तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. पुढे जाऊन तुला या अनुभवाचा खूप सारा फायदा होणार आहे आणि हेच अनुभव तुला जीवनात खूप कामी येणार आहेत. म्हणून बाळा, देवाकडे काही अनुभव तुला मिळत आहेत आणि हे अनुभव अजिबातही चुकवू नकोस. देवाचे रोज येणारे व्हिडिओ रोज बघत जा. तुला त्याचा फायदा होणार आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ, सुंदर संदेश जर तुला आवडला असेल तर आपल्या या सुंदर व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, असेच दररोज येणारे सुंदर व्हिडिओ, सुंदर मार्गदर्शन जर तुला बघायचे असतील तर आपल्या SC मराठी चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.